प्रहार दिव्यांग संघटना व स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे आयोजित दिव्यांग शिबिर सिन्नर गेस्ट हाऊस या ठिकाणी सोमवार 16 डिसेंबर रोजी प्रहारचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने राज्य महासचिव रामदास प्रमुख जनशक्ती पक्ष दत्तूभाऊ बोडके, खोत उत्तर संपर्क प्रमुख चंद्रभान कांगुर्डे, उपाध्यक्ष अरुण जाधव, उत्तर प्रमुख जेकब अण्णा पिल्ले, महामित्र दत्ताभाऊ वायचळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजू 150 दिव्यांग उपस्थित त्यांच्या पालकासह हजर होते। त्यावेळी स्पार्क मिंडाचे डॉक्टर लवाळे सर व त्यांच्या टीमने उत्तम नियोजन करून प्रत्येक दिव्यांगांची तपासणी करून प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार व्हीलचेअर, कानाचे मशीन यांसाठी 90 दिव्यांग सिलेक्ट करण्यात आले। या सर्वांना 24 डिसेंबर रोजी खेड पुणे या ठिकाणी मोफत गाडी प्रवास करून सर्वांना वाटप करणार आहे। तसेच सिन्नरच्या कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने उत्कृष्ट नियोजन, सर्वांना चहा, नाश्ता व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील 300च्या वर पालक दिव्यांग हजर होते। या प्रसंगी नियोजन जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, सिन्नर तालुका अध्यक्ष दौलत भाऊ ढोली, तालुका अध्यक्ष संदीप वाड, उपाध्यक्ष नामदेव आडके, संपर्क प्रमुख दत्ताभाऊ लोंढे, जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष कैलास दातीर, उपाध्यक्ष आनंद सातबाई, शहर अध्यक्ष चंदू काका पवार, कार्याध्यक्ष नंदूभाऊ शिरसाट, दत्ताभाऊ बोराडे, दिगंबर शिरसाट, प्रकाश भाट, सुदाम पावशे, बाळू मानेकर, सुनील जगताप, चंद्रभान काकड, नवनाथ कुराडे, दत्तूभाऊ बोडके, गोरख तुपे, मनुभाऊ आव्हाड, मालनताई आव्हाड, सीमाताई बाकले, पुष्पाताई भोसले, रतनभाऊ गायकवाड, संदीप वाळे, तानपताई इत्यादी प्रहार सैनिक यांनी प्रयत्न केले।